चला तर मित्रांनो, आई काळूबाईचे दर्शन करून आपण निघालेलो आहोत ते पुढच्या प्रवासाला, वाईच्या महागणपतीला, म्हणजेच ढोल्या गणपतीच्या दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो, आपण गाडी पार्क करून आता आलेलो आहोत ते कृष्णा नदीच्या किनारे आणि इथूनच आपण जाणार आहोत वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण वाईच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. खूप सुंदर असा गणेश मंदिर आहे. चला तर दर्शन घेऊया आता आपण. ढोल्या गणपती परिसर दर्शन तर घेऊन आलो मित्रांनो, पण खरोखरच छान छान परिसर पाहायला भेटले. इकडे कधी आलो नव्हतो, पहिल्यांदा आलो. चला आता पुन्हा एकदा मंदिरात जाऊया. तिकडे गणपतीच्या बांधकाम हे 1762 साली झालेलं आहे आणि तेव्हापासून ते तसंच व्यवस्थित आहे. जाम भारी आहे. महागणपतीचं दर्शन घेतलं. आता आपण निघालेलं पुढच्या मंदिरात. ते कसलं मंदिर आहे माहीत नाही आहे, जाऊनच पाहूया. दाजी वा, सुंदर. छान असं मंदिर हे ना, मी तेच बोललो. तर मित्रांनो, जे मंदिर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं, श्री काशी विश्वेश्वर मंदिर. आणि तुम्ही नंदी महाराज पाहू शकता. नंदी महाराज ते विराजमान आहेत आणि हे मंदिर दीपस्तंभ देखील दोन्ही साईडचे खूप मोठे आहे आणि साधारण इकडचे सगळेच मंदिरे ही दगडी बांधकामात आहेत, जी पुरातन आहेत आणि खरोखर खूप छान छान मंदिर आहेत. चला तर दर्शन घेऊया. सुंदर असं बांधकाम. चलो आहे बाप्पाच्या मंदिरात. हात जोड. खरोखरच इकडे आलो, सगळे मंदिरे खूप छान छान आहेत. मंदिर परिसर खूप छान आहे. आणि आता आम्ही तिकडे आणि आता चाललेलो आहोत ते कृष्णामाईला भेट देण्यासाठी. सगळे निघालेले आहेत कृष्णामाईला भेट द्यायला. आपण कृष्णामाईच्या किनारी आलेलो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि तुम्ही पाहू शकता तो बघ मासा. हा दादा मासे पकडत आहे आणि मोठे मोठे मासे भेटत आहेत. छान अशी कृष्णा नदी आणि परिसर. सेल्फी काढा
इकडे बघ. हा बाबू कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग? दीदी तुला कसं वाटतंय? मस्त गारगार वाटतंय ना तुला? मस्त. मग अगोदर का नाही बोललास? सर्व आमची चिल्लर पार्टी कृष्णामाईच्या पाण्यामध्ये आनंद घेताना कृष्णामाईची भेट घेऊन आता आपण निघालेलो आहोत ते पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, आपण महाबळेश्वर या ट्रिपला आलेलो आहोत. येताना आपण मांढरादेवी, काळूबाई तसेच ढोल्या गणपती करत करत आता आपण पोचलेलो ह्या छान अशा बंगल्यामध्ये. हा बंगलो आपण भाड्याने घेतलेला होता आणि आत्ता आपण त्याच्यात करत आहोत ते चिकन भाजून पार्टी. सर्व मेंबर बसलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मस्त थंडीचा माहोल आहे आणि त्यातच आपलं चाललेलं आहे ते चिकन भाजण्याचं प्रोग्राम. पाहू शकता चिकन भाजून घेतले आणि चिकन कसं झालं आहे हे तुम्हाला नंतर खाऊन सांगतो. आपण बारीक असं कलेजीचं पीस घेतलेलं आहे आणि ते खाऊन पाहत होतो कसं झालं. नंबर झालाय. खूप छान असं झालेलं आहे. बाबू कसं झालंय चिकन? एक नंबर. आवडला? तू खाल्लं का? कसं आहे? छान 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 आहे ना? चला, लहान मुलांना देखील खूप आवडलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.